आबा कसे आहेत आबा? बरं आहे मी. आबा माहिती बऱ्याच दिवसांनी भेट झाली. खराब का झाले एवढे? खराब का झालो? घरी कसे आहेत सगळे? घरच्यांची एवढी काळजी असते तुला तर तू आज अशी नसती वागली. आबा चूक होती माणसाकडून कधी ना कधी. पण आली कशाला तू या गावात परत? ते दाखला न्यायचा होता माझा ग्रामपंचायत मधून. हा, मला वाटलं तुझी झालेली चूक तुला कळली काय. नाही आबा, मला तुमच्या सगळ्यांची खरंच लय आठवण येते. येते ना हो. रोज नाव काढते आबा तुमचे. एवढी आठवणी तिने एवढं प्रेम होतं तर मग असं कशाला पाऊल उचलायचं तू? हा, अगं एवढा बाप होता ना तुझा खंबीर, केलं ना पळून जाऊन लग्न तुम्ही. आबा तुमचं सगळं खरं आहे, पण मला माहिती होतं की आमच्या लग्नासाठी कुणीच तयार होणार नाही. आपल्या घरचे तर मला कधीच या गोष्टीसाठी परवानगी नसती दिली कुणीच. अगं तू कशाला मनाने निर्णय घेती? घरचे तयार होतील नाही होतील, बाप होता ना तुझा. बापाला एका शब्दाने बोलली का तू? आबा आता माफ करून टाका ना पोरीला. हे बघा पाहुलं, चूक माझ्या पोरीची, काय असेल ते माझी पोरगीन मी बघून घेईन, तुम्ही नका मध्ये बोलू. पण आबा मी म्हणते ना माझं चुकलं म्हणून. अगं नुसतं चुकलं म्हणून झालेले दिवस परत येत नसतात. तुमचा होतो क्षणभराचा खेळ, आमच्या आयुष्याचं वाटोळ होतं इकडं. आणि एवढी तुला काळजी आहे ना, लय आठवण येते ना तुला घरच्यांची. घरच्यांचा विचार केलता का तू पळून जाताना? तुझ्या माग एक बिन लग्नाची बहीण होती, एक भाऊ आहे, त्यांचं का होईन विचार केला तू? आपल्या आईचं कसं होईन? हा ना आजोबा, आजोबा तर लहानपणापासून तुला कडव घेऊन खेळलाय. अरे बाप मी असलो तर माझ्यापेक्षा जास्त जीव आजोबाने तुला लावलाय. तेव्हा बिछाण्यावर खेळून पाडलाय माहिती तू गेल्यापासून. आली तुला आठवण त्याची? एक दिवस तरी विचारलं का तू त्याला? आबा काय करू मी, मला तुमच्या सगळ्यांची लय आठवण येत होती, पण मी ह्याला सोडून पण राहू शकत नव्हते. आणि मला माहित होतं मी माघारी जरी आले तरी मला ह्या घरामध्ये थारा नसणारच आहे. थारा नसणारे असं म्हणू नको. अगं रस्त्यावरचं कुत्र्याचं पिल्लू उचलून आणलं ना आणि त्याला जीव लावला तरी ते घर सोडून जात नाही, उलट सोडून गेलेलं माघारी येतंय. पण आबा माझ्याकडून जे झालं त्यासाठी मी तुमची माफी मागते. पण माफी मी तुझी मागतो, आता परत या गावात पाय ठेवू नको. हो तुम्ही सांगा ना आबाला. आबा आता ज्या गोष्टी होणार होत्या त्या झाल्या, पण आता येणाऱ्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे ना थोडं. तसलं नका सांगू मला येणाऱ्या गोष्टी. अहो 4 वर्ष झाले अजून आमचं नातेवाईक बोलत नाही आमच्याशी, माहितीये का तुम्हाला? अहो या गावामध्ये माझ्याकडे मान वर करून बघायची ज्याची हिंमत नव्हती त्या लोकांनी तोंडा येऊन शिव्या दिल्यात मला. अहो या गावामध्ये कोण चुकलं दुखलं खुपलं तर मी समजून सांगायचो त्यांना. गावातलं तंट मिटवणारा माणूस होतो मी, प्रतिष्ठित. आज लोक काय म्हणतात मला माहितीये? तुझ्या घरचं बघ म्हणतात, आधी तुझी पोरगी पळून गेली आणि तो आम्हाला शिकवायला लागला का? आबा तुमचा राग आणि तुमचा तळतळ आम्हाला कळतोय, पण त्यावेळेस आम्हाला परिस्थिती तर अशी होती का लग्न केल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता, म्हणून आम्ही हे पाऊल उचलतो. पण प्लीज आमच्यावर का राग धरून ठेवताय तुम्ही असा? हा परिस्थिती अशी होती, तुमचं नातं आहे मान्य आहे मला. अहो पण बाकीच्या नात्यांचा विचार केला का तुम्ही? बापाचा विचार केला पळून जाताना? अहो तुमचं असं 2-3 वर्षाचं प्रेम, बापाचं बी होतं ना 20-25 वर्षाचं प्रेम. हा बी वागवली ना तिला. अहो तुम्हाला काय सांगायचं हिच्या, अहो हिला खर्चायला पैसे नसलं, कापड घ्यायला पैसे नसली, आईने दिवाळीला लुगडी नाही घेतली, आम्ही सणवार बाजूला ठेवलेत. आमच्या हाऊसमौज काही केले नाही ह्यांच्या शिक्षणासाठी, ह्यांच्या कपडा लत्तासाठी. तुम्हाला काय करणार आहे? तुम्हाला होतीन पोरं तेव्हा कळन एक बाप आणि एक आई आपल्या पोरांसाठी काय करत असतो. आणि तुम्ही धडाधड निर्णय घेता, आई बापांचं विसरून जाता. तसं काहीच नाही आबा. काही गोष्टी अशा आमच्या समोर आल्या की आम्हाला हे निर्णय घ्यावे लागले. मला नव्हतं असं करायचं आबा, पण माझ्याकडून चुकून ही चूक झाली, त्यासाठी मी तुमची माफी मागते ना. मी हो आई बापाला फक्त एकदा तुमची मुलगी म्हणून हाक मारा. आई बापाला विश्वासात घेऊन जर तू बोलली असती ना तर मी या लग्नाला सुद्धा तयार झालो असतो. पण दाखवला तू बापावर विश्वास. आई नाही म्हणली असती, भाऊ बहीण तुझे काय म्हणले असते, नातेवाईक म्हणले असते,
पण ह्यो बाप तुझ्या मागे शेवटपर्यंत उभा राहिला असता. आणि राहिला विषय मुलगी म्हणायचा, तो अधिकार तू गमावलाय. या गावात आली ना, गावात सगळ्या लोकांकडे जा, सगळी लोक तुला हेच सांगतील. कारण तू इथून निघून गेल्यावर माझं काय हाल झालेत ना, प्रत्येकाने बघितलंय. तुला जायचं तर जा घरी. मला नाही वाटत तिथं कोण भेटन तुला म्हणून, पण भेटलं तरी मुलगी म्हणून मी तुझा इथून पुढे स्वीकार नाही करणार. आबा आबा माझ्याकडून चूक झाली. ठीक आहे ठीक आहे, होत असतं ते. त्यांचं प्रेम आहे, त्यांचा राग नाहीये. हा, अशा गोष्टीला आपण फेस करायला लागणार हे आपल्याला माहित होतं. तू पण टेन्शन घेऊ नको. मला असं वाटतं कोणत्याच मुलीने असं बापाला दुखवलं नाही पाहिजे. आता झालं ते झालं. हा, ऐक, तसं पण आपल्याकडं काही वर्षांनी काही महिन्यांनी म्हणा काही चांगली बातमी आली तर त्यांनाच बरं वाटणार. हा, टेन्शन घेऊ नको. चल जाऊ आपण. घरी जायचंय का? हा, नाही नाही जायचं असेल तर सांग, आपण जाऊ. नाही नको, आता आबाला पाहिलं ना. नसली मला तर तोंड सुद्धा बघायचं नाही याच. अरे मला तर कुठे तुझं तोंड बघायचं आहे. जा. अहो पण तुम्हाला पटतं का? तुमचा मोठा भाऊ आहे ना, तुम्ही असं कसं बोलता बरं? हो वहिनी, भावाच्या भांडणात तुम्ही बोलायचं नाही. आमचा बघून घे तू. संस्कार नावाची पण गोष्ट असते, ती विसरला का? हा, विसरलो. जा. ए, लय शान. अरे ग बसा तुम्ही दोघं भावनी जरा. त्याला सांगा ना का बसायला मग. आपण एवढा कशाला शान होतो या? अरे हे बघ, किती झालं तरी मोठा भाऊ येला का तुझा, जरा ऐकायला शिक त्याच. अक्कल असेल तर कळेल ना. आपण मोठ्या भावानं पण आपली किंमत करायची असते ना. अक्कल म्हणजे, अरे तू बारका भाऊ आहे, त्याला समजून सांगायचं का त्याची अक्कल काढायची? अरे कधी पटायचं बाबा तुम्हा भावा भावांचं? बघा की 4 माणसात काय बोलायचं काय नाही कळलं पाहिजे का नाही याला? एवढा मोठा लागून पडला वियो. बर बर, हा. कवा तरी किंमत कळेल माझी, मग कळेल तुला. अरे किंमत करायला काय, जा चल. ह्या बघा, तुम्हाला एक सांगू का, मी काय जास्त बोलणार नाही याच्यावर. शेवटी घरगुती विषय आहे तुमचा. गावचा सरपंच असलो म्हणून तुमच्या घरात लक्ष घालायचं काम नाही माझं. पण खरं सांगू का, शेवटी भाऊ भावासाठी असतो. अरे तो वडिलाच्या जागी आहे मोठा भाऊ, आणि हा पण तुझ्या पोरासारखा आहे. काय बोलला फिरला सोडून द्यायचं तिथल्या तिथं. अहो पण 4 माणसात बोलून साईडला नेऊन एक कानपड लावली तर चालेल, पण मला 4 माणसात बोलल्याला पटत नाही. अरे पण एवढा मानी झाला का तू लगेच? झालो. अरे कधी मदत लागली तर ह्यो भाऊच तुझ्यासाठी धावून एवढं लक्षात ठेव माझं. काय का अरे एवढं भांडताय तुम्ही. अरे बायांचं ठीक आहे, एक वेळ पटलं नाही, पण तुम्ही अरे एकाच आईच्या पोटाला जन्मलाय ना. सगळं खरं आहे तुमचं, पण हे आधी कोणाला कळायला पाहिजे? थोरल्या भावाला कळायला पाहिजे का नाही? अहो पण ते तुम्हाला आधी समजूनच सांगत होते भाऊजी, तुम्ही ऐकून घेतलं नाही. बरं ते थोडस बोलले तर ह्यांचं ऐकून घ्यायचं काम आहे का नाही? मोठे आहेत ना हे. आणि तू 2 शब्द बोलला तर तुझ्या फायद्यासाठीच बोलला असेल ना. वहिनी, मोठ्याला पण बोलायला मर्यादा असते त्या, आणि ती त्याला कळल्या पाहिजे त्या. हे बघा, तुमचंच तुम्हाला खरं. काय तुम्ही पटतंय दोघं ना. दोघं बोलायला लागलात, कोण बोलत नाही म्हणून असं करायला लागलात का? माझ्या नवऱ्याला बरं बोलायला लागले ती वहिनी तुमचं राहून द्या, तुम्ही नका अजून आगीत तेल होतो त्याच्यात. तेल म्हणून. सरपंच तुम्ही सांगा राव याला काय. तुम्हाला काय पटतंय ना ते करा भाऊ तुम्ही. मी तर हात जोडल्यात तुमच्या पुढे. मला मीच मला नाही, मला बी कुठं थांबायचं. मला याचं ओ, तोंड बघून चला. वाकायली ती डायरेक्ट. अरे मला तर कुठे तुझं तोंड बघायचंय. जा चल. चल लय निघ. झालेत बोल. तुला वाटायला लागले सगळं तुझ्यामुळे होतंय ना. बघ तुला जाऊ, तू काय असतंय तू ते. नीट चल काय ग. सांगतो तुला. चल त्याची काय ग, आज जेवण एकदम चापून चुपून बनव. हा ना, तुमच्या आवडीची मेथी बनवते मस्त आहे की नाही? हा, एकदम तुपाट अशी बनव. भाऊजी भाऊजी. रोहित, बोल की भाया. हे घे पैसे. अरे पण कशाला पैसे? माहिती बाबा आपली भांडणं झाल्यात, हं. पण उग पोराच्या आरोग्यासोबत खेळू नको. हे पैसे घे आणि त्याचा उपचार कर. अरे पण माझ्या पोराला झालंच नाही काय, तर पैसे घेऊन कशाला मी उपचार करायला जाऊ? अरे तुझ्या पोराचं अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे ना, ही रक्कम ती वापरून त्याला जरा बरं कर ना. अरे पण तुला हे सांगितलं कोणी? पोराला काय झालंय? माझ्या पोराला कायच झालं नाही. मी सांगितलं होतं. अरे तुम्ही भाऊ सारखं भांडता ना एकमेकाशी, आणि तू त्याला म्हणतोय तुझी काही गरज नाही, तो म्हणतोय की तुझी काही गरज नाही. खरी गरज कोणाला कोणाची असते ना, ते दाखवायसाठी केलंय. आपण बारक्या लेकराला कशाला मध्ये घ्यायचं? अरे तुमचे डोळे उघडण्यासाठी मला ते खोटं बोलावं लागलं का तुझ्या पोराचं दुखतंय, त्याचं ऑपरेशन आहे. बघितलं ना, त्या भावाला फक्त कळलं तर तुझ्यासाठी पैसे घेऊन आला त्यो. तुम्ही बरोबर बोलताय. बरं आमचं चुकलं, आम्हाला नेहमी दादानी मदत केली पण आम्ही कधी ऐकलं नाही. अरे किती झालं ना तरी आपला भाऊच आपल्या भावाच्या मदतीला येतो.
माफ करा दादा, आम्ही नेहमी तुमच्या चुक्या काढल्या, ताईची पण चुकी काढली. तुमचं कसं आभार मानू मला कळना झाले. आज माझं डोळं उघडे झालं. भैया आभार नका मानू, पण निदान भाऊ भाऊ तरी नीट राहा तुम्ही. आलो का कोण मदतीला? फक्त मी गावात सांगितलं की ह्याच्या पोराचं दुखतंय तर लगेच तुझा भाऊ झालेले भांडणं, एवढा अपमान केला तू, ते इसरून पैसे घेऊन दारात आला आज. शेवटी हे बघ, भाऊ भावासाठी असतो. तुम्ही एका आईच्या पोटी जन्म घेतलाय, त्याचं तरी भान ठेवा आणि आजपासून एक राहा. अरे एकीत करी ताकद आहे. काय आता तुम्हाला लहान पोरासारखं सांगायला लागतंय सगळं. उघडलं का डोळा आता तरी तुमचं? भैया माफ कर. सोना, मी काय म्हणतोय, आपलं जे वावर आहे खालचं हा ते सगळं विकून टाकू आणि त्याचं जे काय पैसे येतील आपल्याला, ते आपलं जेवढं कर्ज आहे सगळा विषय मिटल ग. हा बरोबर आहे. नाही तर मग ते मागण करी लयची येते ती, त्यांचा विषय सगळा. अगं रोज दारात बसते ती. बरोबर आहे. हा, मी काय म्हणतोय, आज एक पार्टी येणार आहे, हा. त्यांना जमीन दावून घेतो आणि व्यवहार काय असेल ते ठरवतो. चालतंय, हा, येऊ द्या मग, करा मग. टेन्शन तरी जाईल एकदाच, आहे का नाही? डोक्यात ताप गेला. बरोबर आहे. ए बावड्या, हा. काय चाललंय काय तुझं नेमकं? नाही, मी काय म्हणतोय, खालची जमीन आहे हा. तेवढी सगळी टाकतो इकून. हा. माझ्या नावाची आहे, वाटेची आहे तेवढी. हा. अरे कर्ज तर फिटल माझं. हे तू डोकं कस काय चाललंय असं? अरे डोकं चाललं, माझी जमीन आहे, मी इकली, हा. असं होणार आहे का नाही? अहो पण तुम्ही विचार केला का भाऊजी? तुम्ही असं कसं कुणालाच न विचारता तुम्ही तुमच्या वाटेची जमीन विकायला चालले? अहो वहिनी, मग कर्ज फेडणार आहे का तुम्ही माझं? तुझ्या वाट्याची आहे, पण आम्ही पण घरातलं आहे ना. जर पुढे काय बाय चान्स झाला असतं तर बघितलं असतं आपण काय करायचं ते. पण न सांगता न काय बोलता डायरेक्ट जमीन फुकून टाकायची. हा बघ दाद्या, कर्ज झालंय, रोज मागण करी यायला लागले. मग मी काय म्हणते, कर्ज एवढं झालंय ना, मग आपल्याला शेती आहे, त्या शेतीमध्ये पीक पिकवा, त्याच्यातून येणाऱ्या पैशातून मग कर्ज मिटवा ना. एवढा वेळ नाही मला वहिनी. दाद्या, माझी जेवढी वाटेची जमीन आहे मी विकून टाकणार आहे, मला काय माहित नाही. अरे तू येडा आहे का काय जरा? हा, कहू काय शिकून आला मग शहरातून जरा आला जरा म्हणजे लय हुशार झाला तू. हा? अहो ते जमीन घेण्यासाठी आपल्या आत्याने आणि मामाने किती कष्ट मग? केले सांगा त्यांना. हा? तुला माहितीये का? माहितीये का तुला? दिवस भर पहिली ट्रॅक्टर नव्हता, बैल जोडीवर नांगर जोडून दिवसभर इथं राबत होते आणि तू ती जमीन विकायला लागला. इकली पण जमीन आता तिथं. अरे ती राबत होती, पण इथं मी याजानं खायला आलोय की, तेच काय करू सांग बघू. अरे मग याजाने घायला आला तर एवढं कर्ज करावाच का? लिमिटच्या बाहेरच्या गोष्टी घेतल्याच का तू? अरे तो माझा विषय आहे. हा, मग एवढं तर कळायला पाहिजे ना तुला. तुमचा विषय कस काय भाऊजी, असं कस काय म्हणता? तुम्हाला तर माहिती आहे तुमच्याच्याने कर्ज देणं होणार नाही. मग आपल्याला मी काय म्हणते, अंतरून बघून पाय पसरावं ना माणसाने. कशाला एवढं मोठं करून ठेवायचं डोक्यावर? हो वहिनी, लय बोलला माझा भाव आणि मी बघून घेतो. आणि तुला लागा सांगितलेलं कळत नाही का? माझ्या वाट्याची जमीन आहे, मी विकून टाकणार. आणि तुला काय रे चारदा सांगायला लागतंय? मला काय माहित नाही, माझ्या वाट्याची जमीन मी विकून टाकणार. अरे एवढं व्याज होतंय, एवढं कर्ज होते तर काय घ्यावं एवढं कर्ज? आपली जेवढी ऐपत आहे तिथपर्यंतच पाय पसरावा ना. हा? पण मी काय म्हणते भाऊजी, अहो इथं लोक आहे ना जमीन घेण्यासाठी काय काय नाहीत करीत. अहो कर्ज काढून लोक जमिनी घेतात आणि तुम्ही कर्जासाठी जमीन विकायला लागले होय. आणि आज जर तुम्ही जमीन विकली तर उद्या तुमच्याकडे हाय काय प्रॉपर्टी दाखवायला? नीट तर घरदार तर अजून तर तुम्ही बांधलेलं नाही. अहो शेतीवरती तुम्ही कशाचं काय बी काय करू शकता? मग? अहो काहीच बाई होईल. मग अरे शेती राखायची असते दादा, इकायची नसती, कळलं का? आणि एकदा इकली ना शेती, तुम्ही काही जरी केलं ना तरी घेणं होणार नाही. रोज येते ती दरवाजात ऋण करेन, तुम्ही काय बोलून राहिल्या? हा ना, मग ऋण करी येतात ना वहिनी. हा. मग एवढं ऋण का घ्यावा? आता मला सांग, तू ती किती 8 लाखाची फोर व्हीलर घेतली, काय गरज होती 8 लाखाची फोर व्हीलर घ्यायची? त्याला तू 4-5 लाखाचं कर्ज घेतलं. हा, त्याच्याऐवजी जर ते पैसे जर ह्याच्यात जमिनीत गुंतवलं असतं तर थोडीफार जमीन वाचली असती. ते काय नाही, ते पहिलं फोर व्हीलर एक आणि जमीन वाचवती. मला पण तेच म्हणायचं आहे बघा. मला बी ह्यांचं म्हणणं पडतंय. काय त्या तुम्हाला फोर व्हीलरची गाडी आहे का सांगा? अहो ती महिना झालं दारातच मग? उभी आहे. काय करणार आहे तुम्ही तिला दारामध्ये उभी करून? आणि असं नाही का बाबा, मला तुझ्यावर जलन होती, तू फोर व्हीलर घेतली म्हणून मी जळतोय, असं काही नाही. मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय, कळलं का? बरोबर अहो तुमच्याकडे जर काय संपत्ती असेल ना तर लोक तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही असे गाड्या आणि गोड्या कर्जावर काढून जरी तुम्ही फिरले ना तरी तुम्हाला कोण गाडीची किंमत देणार नाही, कारण लोकांना बी कळत असतं. वहिनी, तुमचं हे मात्र पटलंय. दाद्या, आता जमीन विकायचा विषय बंद. मी गाडी विकतो, पैसे घेऊन येतो आणि याजवाल्याला देतो. अरे तुझं लग्न झालंय म्हणून ठीक आहे.
आत्ताची जी बिनलग्नाची पोर आहेत का, त्यांना लोक विचारतात जमीन किती आहे, तो किती पैशावाला असू दे पण जमीन किती विचारतात. तुझ्याकडे जमीन सांगितलं होतं. तुझ्याकडे जमीन आहे तर जप तिला. अरे दाद्या चुकलं म्हणलं का नाही माझं, माफ कर. 4 दिवशी गाडी काय जातो मी पहिल्यांदा. हा, ए बरं. चहा ठेव. चला चला. चला घरी चला चहा ठेवू. आणि ऐक इकडे, तुम्ही जाऊ पुढं. कसं असतं माहितीये का दादा, जमीन ही आपली आई आहे. आपण एवढं जे सगळं उभं केलंय ते जमिनी उभं केलंय. आपल्या बापजाद्याने काबाड कष्ट केले म्हणून एवढं सगळं उभं राहिले. त्याच्यामुळे तिचं ऋण विसरायचं नाही. दाद्या चुकलं. चल नको रडू आता, चल. हा इला का पोपट्या, काय लागणार बिगनाचा बाप माहिती घेतोय का नाही, काय नाही लागा नसता सांड्या मरतोय काय ना आता. अरे संध्याच मारणार आहे तुला का रुबाबात राहत नाही काय नाही. माझं लगीन होतंय बघ गावातल्या काजी बैर. काजी बरं, काजी सोबत तर मीच लग्न करणार. काजून बरं आठवलो, लय दिवस झालं काजी दिसलीच नाही र. कुठे गेली काय तिच्या आईला मारायला. ही बघ आली. आली का? आईला नाव काढलं पोरगी हजर झाली. काजू 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 कशी आहे तू काजू? तुला काय करायचंय? पोरे एकदाच लास्टच विचारतोय, हा. लगीन करणार आहे का काय करणार आहे. तू एका 2 ऑप्शन आहेत, एक तर मी नाही तर तू. मग तू मला निवड. थांब की. थांब कुठं चाललीस तू. तू मला निवड. माझ्या काय का नाही असली पावर आहे का नाही. हा तू लय राणी सारखी राहणार माझ्याकडे. हे बघ, मी तुला पहिल्यापासून जे सांगितलंय ना तेच आता पण सांगते. हम्म. माझ्या वाटेल जाऊ नको. आणि मला तुझ्या वाट्याला कोण जात नाही. आय लव्ह यू टू का आय लव्ह यू 4 दिवशी सांग मला. हा काहीच नाही. का? अगं पैसा आहे सगळं आहे आपल्याकडे, ह्याच्याकडे काय आहे. बाप फिरतोय याचा गावात वाना वाना. मला काहीच नको. काहीच नको ना. जीव लावलाय पण तू. पण आम्हाला तू पाहिजे ना. आम्हाला तू पाहिजे. तू ह्याच नको, तू माझं ध्यान घे. माझी आहे ती, मी घेऊन जाणार आहे ए तिला. सर्व बाजूला ती माझी. हात लावू नको. हात काय? लांबून बोल. अगं हात काय, मी हे पण करू शकतो. अरे तुझी हिंमत कशी झाली. माझी आहे ती, चल ग. ए सर्व बाजूला काय तुझी लावले रे. हा पहिला नंबर माझा आहे काजू. काय काजू चेन आहे का किती दिली तिला. चेन मी दिलं 1 ग्रॅम आहे 1 ग्रॅम. नाही. असं नका. शांत बसा. आणि तुला एकदा सांगून ठेवते, परत आहे ना माझ्या वाटेल जाऊ नको. अगं वाटेला कोण जातंय. लगीन कर म्हणतोय फक्त तुला मी. करणार आहे का लगीन शेवटचं सांग मला. परत तुझ्याकडे बघत बी ना. तुमच्या नादी लागायला ना मला नाही वेळ, कळलं ना. काजू थोडा तरी विचार. ए विचार करतोय अजिबात तिच्या अंगाला हात लावायचा ना. आपलं पाखरू आहे आपणच घेऊन जाणार आहे. घरी जा. हा घरी जा. हा जातो घरी. जा घरी जा. आपले पेखडे घे. आता फळ ए लगा ए आपल्या या माघारी परत कुठं तुतार गाडीत पुढे चालला रे. म्हणजे काय लावलंय तू. काय पुढं काय गठुड आहे का? अरे चावी आण रे गाडीची. आणि ते खात्याचं काम तेवढं करून ठेव आज. काय ग तू पुस्तकं आणायला गेली ती. पुस्तकं कुठे तुझी? नाही आणले दादा. का नाही आणली? तुला म्हणलं होतं ना तुला काय पुस्तकं लागते ते घेऊन ये. पैसे देतो मी त्याला नंतर गावात आल्यावर. हे काय गावातच चाललोय आता. जाऊ दे, नाही आणले. का ग काय झालं काय तुला? एवढं का चेहरा पडला तुझा? असंच. असं नाही, कोण काय बोललं का तुला? हे बघ खरं काय असेल ते सांग. काय पैशाची काळजी नको, मी देतो पुस्तकाचे पैसे. नाही तसं नाही दादा. मी गावात पुस्तक आणायला जात होते. तो गावातला चिक्या नाही का आणि त्याचा मित्र, त्यांनी मला रस्त्यात अडवलं. इथून मागं पण त्यांनी मला बराच वेळा अडवलं, पण आता त्यांनी जरा जास्तच केलं. इथून माग पण म्हणजे मी तुला सांगितलं नाही, पण ते सारखीच माझी छेड काढतात. अगं मग तू आधी सांगायचं ना मलाही. मला वाटलं तू माझं कॉलेज बंद करशील म्हणून मी नाही कुणाला सांगितलं. बघा कॉलेज म्हणून म्हणते बंद करा शिक्षण. लय बहिणीला डोक्यावर बसवून घेते ती. ए तू का बस जरा. का गबस बरा म्हणजे कारनामा वाढून ठेवला तर कारनामा नाही, चूक त्या पोरांची आहे. आणि हिचं कॉलेज का बंद करायचं? मग हे काय बरोबर आहे का? आणि तू सुद्धा एवढा विचार कस काय केला? म्हणजे मी तुला काय एवढा अडाणी वाटलो का? चूक तुझी आहे का त्या मुलांची? घाबरलं त्यांनी पाहिजे. आज जरा काय झालं की हिचं कॉलेज बंद करून टाका. हे असलंय ना, पहिलं तुझं तोंड हाणलं पाहिजे. मी दिसते तुम्हाला. आणि तुम्हाला आधी तरी सांगायची. दादा नाही सांगितलं, मला भीती वाटली म्हणून. कुठे ती आणि पोरं? ते तिकडच त्या रस्त्याला.
आणि तू लगेच इकडे रडत आली का मुळमुळ? अगं हे बघ, हे असलं रडणं बिडणं सोडून दे आता. आणि दादा दादा काय, दादा काय आयुष्यभर आहे का तुझ्यासाठी? हे बघ, आज तुम्ही मुली एवढे शिकताय, आता काय तू ती कुठली स्पर्धा परीक्षा काय ती देणार आहे ना? तुला पोलीस व्हायचंय आणि पोलीस झाल्यावर पण तू माझ्याकडे रडत येशील का? सरळ धरायचं आणि 2 वाजवायचे आणि त्याला कानाखाली. हे बघ, हे असं जर घाबरत राहिली ना तू आयुष्यभर, तर घरात बसून राहायला लागन. आणि दादा दादा करायचं पण सोडून द्या. अरे सरकारने तुमच्यासाठी एवढं कायदा बिदा आणल्यात, तुमचा एवढा सपोर्ट आहे आणि तुम्ही असं भिवून राहता वय. चल, कोण पोर आहेत ती बघू आपण. ए तू बघते घरातले, चल. मी काय म्हणतोय चिक्क्या, काय? अरे ती काजू आपल्याला काय भाव दिना झाल्या, आपल्याला दुसरी काहीतरी यंत्रणा हलवायला लागते. अरे जाऊ दे, नाही दिला तर नाही दिला, काय ती एकटी चेक काय ती अख्ख्या गावात कितीतरी पूर्वी आहेत. ती सावंताची पूजा ती बी लय खतरनाक आहे. खतरोड नुसते. इकडे वाजव, वाजव त्याला येऊन. वाजव, वाजव. काय रे, काम नाही का तुम्हाला? आई बापाने ह्याच्यासाठी तुम्हाला इथं ठेवलंय का? हा, अरे स्वतः तर स्वतः नाही नीट शिकत, दुसरी पोरं शिकतात, त्यांना तरी शिकू द्या ना. पोरींची छेड काढतो का तू? आमच्या ना आणि तुमच्यामुळेच आहे ना आमच्या मुलींना घरी बसावं लागतं काही चूक नसताना. समजलं का तुला? आपण दादा आम्ही काहीच नाही केलं, आम्ही फक्त बोलत होतो. बोलत नव्हता, ह्याने माझा हात धरलाय. काय? आतापर्यंत मी ऐकून घेतलं, इथून पुढे ना मी ऐकून नाही घेणार, तुला सांगते. अहो, ताई मी कुठं हात धरला तो तुम्ही? मी फक्त बोलत होतो. खोटं बोलेन कधी? खोटं बोलते कधी? अरे तुला एकदाच सांगतोय मी, हिलाच नाही, परत कुठल्या बी गावातल्या पोरीकडे तू मान वर करून बघितलं ना, तुझी मुंडी मोडून टाकीन मी. पण काय रे, मी नाही अरे चष्मा लागला तरी तुला अक्कल येईना का? हा, अरे आईबाप एवढं तुमच्यावर खर्च करतात, जरा शिका, चांगली नोकरी करा, नाव काढा त्यांचं. का घालवता असं नाव? अहो या चिक्क्यानं खोड काढल्या तुमच्या पुरीची. अरे दादा, एवढंच नाही, ह्याची बहीण आहे ना माझी चांगली मैत्रीण होती, पण ह्याच्या अशा वागण्यामुळे ना आमची चांगली मैत्री सुद्धा तुटली. ह्याच्या घरी सुद्धा जायची मला ना भीती वाटते ह्याच्यामुळं. बघ, थोडं शिक आणि लाज बाळग जरा काहीतरी. अरे तुझ्यामुळे घरच्यांचं सुद्धा नाव जाते. अरे तुम्हाला जशी बहीण आहे, जशी आई आहे, दुसऱ्यांना पण असते ना. अरे तुमच्या ह्या कारणामुळे ह्या मुलींना घराबाहेर सुद्धा पडता येत नाही. आणि लोक काय करणार तुम्हाला चांगलंच माहितीये. मुली काही छेडलं की घरी सांगत नाही, कारण घरची शिक्षण बंद करतील ना. घरची लगेच म्हणते बाहेर जाऊ नको. पण आता बाहेर नाही, आता तुमच्या सारख्यांचं बाहेर फिरणं बंद करणारी. दादा अहो माझं काय नाही, हे ना छेड काढली तिची बघा. हा का? तू पण होता. ह्यो पण होतोय. ही घे, टाक याला एक, टाक 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 याला चांगला. परत येला दादा इथं दिसलं ना तुम्ही मला, तर माझ्या एवढा वाईट कोण नाही सांगतोय. निघ इथून. सॉरी, चुकलं ताई, सॉरी ताई. चुकलं काजल, चुकलं माझं, माफ कर. चल हे बाबा मारण्याचा हाण त्याला. दादा, तुला एक बोलू? हे जे मी काय आत्ता केलं ना, हे मी पहिल्यांदाच करायला पाहिजे होतं. मला आत्ताशी कळालं. आपण गप्प बसलो ना तर ही मुलं जास्तच फायदा घेतात. हा, त्यामुळे गप्प बसायचं नाही काय. आणि स्वतःची लढाई स्वतः लढायला शिका जरा. दरवेळी दादा दादा नका करू. चला. अयो, काय चाललंय बाबा? आयला पार लय चिकन दिसतंय बर का. आणि मग अरे तरी त्याने आज दाढी केली नाही. दाढी केल्यावर जर तो आहे ना असा चिकनाच दिसतो बघ. सनी लिवानी. ए सनी, सनी मुद्रा करतो का सनी लिओन? सनी देवाल म्हणायचं होतं त्याला. तसं म्हणा ना, पण आज मला काय म्हणायचंय, सकाळ धरून तुम्हाला मी दिसलो नाही का? अरे बाबा आज आली खुश खबर. म्हणजे काय लागा लोक आहे तुझा, जीन्स पॅन्ट कुठं आणतो या दुकानातून आणि कुठून आणणार का? मला विकत देतोय कोण? सगळं ब्रँडिंगच घालतोय, शर्ट काय, जीन्स पॅन्ट काय. पण ब्रँडेड घालायला लायकी लागती. ती दुगण लायकी नाहीये तुमच्याकडे, ती माझ्याकडे. बर ते जाऊ दे. आम्हाला एक सांग, एवढं सगळं टाकाटक असताना असं तोंड पाडून का बसलाय तू? तसं विषय लय हार्ड आहे बर का. मग ते सोडून जाऊ दे. नाही, 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 थांबा ना. मला कुणाला तरी सांगायचंच आहे ना, पण आता कुणाला सांगू तो मला प्रश्न पडलाय. पण आपला लाल्या लागा, लाल्याला सांगायचं राहिलं. अरे पोपट्याला काय हो? हा, गावात एवढी 2 प्रतिष्ठित नागरिक असताना, जबाबदार नागरिक असताना तुला टेन्शन घ्यायचं कारण काय? अरे आपलं व्यक्तिमत्व आहे कसं गावात एकदम आदर्श. नाही बरोबर आहे बर का, पण मला काय म्हणायचंय, तुम्ही दिसता संडे, पण गावात तुम्हाला जे तुम्ही फंडे देता ना ते लय भारी देता. मग आज आपल्या भावाला द्यायचा फंडा. पण लगा पोपट्या, मला एक कळ ना, ह्यो आपलं कौतुक करतोय का आबरू काढतोय? नाही तुम्हाला काय समजा ते समजा, पण मी माझ्या मनातले
व्यक्त करतोय. बरं बरं पण ऐक ना लाल्या, एक लय जीवा भावाचा आणि जवळचा मित्र म्हणून तुमच्या दोघांना मी सांगतोय, फक्त याच्यात काड्या करू नका गाड्या तुम्ही, नाही नाही हाय का नाही? नाही. विषय काय माहिती का, मला नाही एक पोरगी आवडते राव. लागा 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 लागा. अरे त्यात काय सांगायचंय, तुला पोरगीच आवडणार ना का पोरगा आवडेल? अरे येडं तिच्या. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही अशा काड्या करता, माझ्या टाका उलटा करता लागा तुम्ही. अरे भावाला जीव जाडलाय म्हणल्यावर आम्ही 100% तुला मदत करणार आहे. अरे एवढा गोरा गुमटा आहेस तू, पोरी काय एक काय 4 पट्ट्याला तुला. म्हणजे मदत करायची म्हणतो व्हय? हा भावा आहे आपला राव, थोडी- गोंडच थोडी- आहे. थोडी मदत, थोडी मदत. अरे थोडी नाही भरपूर. केली चल. हा हा, चल. ते काय माहिती का, आपली काजल आहे ना, काजल, काजल काजल, ती मला लय आवडते राव. टकाटक. ती समोर आले का नाही, माझं नुसतं पाणी 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 होऊन जात. तू का भरतो का? तुला बाकीचं काय करायचं, जेवढं सांगतो तेवढं ऐक. नाही म्हणजे लाळ गाळायचे काय कुत्र आहे का? हा का कुत्र्याची आवलं ती? नाही मला तुम्हाला सांगायचंच नाही राव, तुम्ही राव लय असं करता, माहिती उडावता राव. बरं बोलतो. हा बोल बोल. हा मला फक्त आहे का ना, तिला पटवायचं, तुम्हाला म्हणजे मदत करा ना, काहीतरी फंडे सांगा ना असे. मी एकदा प्रपोज फक्त केला का इम्प्रेशन काय झालं. काय फांड्यावर ध्यानात आलं, तिला लाल कलरची लिपस्टिक लय आवडती. म्हणजे आता ह्यानी लाणी लावून फिरायचं कसा दिसन ते? अरे मी काजलला आवडत असेल तर लाडीलावर पण फिरन. बघा तुम्ही फक्त असे फंडे सांगा रे, असे फंडे सांगा. म्हणजे तिला लाली आवडती. मग शेण लाली लावायची, 3 मुका घ्यायचा. म्हणजे तिला लाली आवडती, मग तिला पावडर बी आवडत असन, पाऊंड्स. आणि तिला साडी बी आवडती का? साडी म्हणजे काळ्या कलरची साडी. अरे वा 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 वा. मग आता तू आहे ना, पावडर लाव, लाली लाव आणि साडी नेसून हिंड. तुमच्या तुम्हाला गाऊन मला चाटकून लावून यार. बाकीचं सोडा राव, तुम्ही मला फक्त काजलला पाठवायचे फंडे सांगा, काय काय करू मी. काजलला पाठवाय तू कपडे तर घालतोय चांगले, हा. पण मी काय म्हणतोय जरा ब्रँडेड कपडे घाल. हातात स्मार्ट वॉच पाहिजे, गळ्यात चैनी पाहिजे, द्या शर्ट माणूस दिसला पाहिजे तू, तेव्हा तुला ती काजल पटणार आहे. हा काय, हा. अरे पण मला काय म्हणायचंय, यांनी एवढं शर्ट माणसासारखी पॅन्ट घातली, शर्ट घातली, तरी बिन 100 फिरवतो. तुम्ही काय बघा आता का मी कसं हिंडतो कसं फिरतो ते. नाही नाही उगा आबरू काढू नका. गळ्यात बघा 50 तोळा आहे, 50 तोळा. ब्रँडेड माणूस आहे ह्यो. चांदीचे पण 50 तोला आहे. आहे. तसं नाही बरं का, तसं आहे बी पैशावाला. अरे काही एकुलता एक आहे, घर आहे, गाडी आहे, आयला, आणि ह्याला काय अडचण आहे रे? बागायतदार आहे बाप याचा. हा तसं ह्याला रुपये देत नाही म्हणा बरं का बाप. हेच आपल्याकडे भिका मागत असते, 5 दे 10 दे, रिचार्जला पैसे दे. बँकेत ठेवतोय. अरे काय कोण बघाय जाते बँकेत पैसे जाणार आहे का बघायचे काजल? माझ्या भावाला नाव ठेवणार. बाबा तुला नाही काजल नाही पटलं? लाल्या, मला काय म्हणायचंय, तू माझी मला अशी इज्जत वाढवतोय का माझी आबरू काढतोय अशी? हे बघ बाबा, आम्ही तुला आहे ना फक्त काय असेल ते फायद्याचं सांगतोय. आता तुला राग येतोय त्याला आम्ही काय करू शकतो? नाही राग नाही येत, काय पण नाही. कौतुक करतोय का काय बाबा, मला तुला कळाना. काजल पटणार आहे आणि माझा आशीर्वाद आहे तुला. पटणार ना? हे मग मंत्र फुकू का? नक्की. हा मंत्र फुकू का सांग. ओके. ओम बिंडकुळे मधमाशे यवनी अंबगनी बागोदरी बट 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 स्वा. आता याला काजल काय, काजलची बहीण पण पटणार. मी तर म्हणतो बेंडकोळ्यांमध्ये माशा बी पटते ना आता याला. काय भिंडकुळ्या मत मला अजिबात आवडत नाही. मला फक्त काजल पटेल तेव्हा सांगा, पटेल का काजल? पटणार ना? पटणार. फक्त शब्द आहे. ओके चालतंय. चल. आत्ता जातो, आता नको, उद्या सकाळी जातो, व्यवस्थित बोलतो आणि propose गुलाबाचं करतो. फुल घेऊन जा, परपोज कर आणि एक डेअरी मिल्क घेऊन जा. डेअरी मी आता डेअरीत जायला लागेल. अरे डेअरी मिल्क कॅडबरी आहे कॅडबरी आणि आम्हाला 2 वडापाव, कशाचा आहे? आम्हाला 2 वडापाव आणि येताना. वाट बघा, तेवढे कर तेवढे कर. वडापावची वाट बघा, आणतो वडापाव. हा, हा, हा. रोटी आहो. जाऊ का मग? चालतंय, जातो हा. लाडू शेठ थँक्यू. थँक्यू पोपट शेठ. हा पप्पी, पप्पी. नाही नाही एवढं नाही करत आम्ही. चल. जावे पिढा गेली आपल्या कामात. बघूया वडापाव काय द्यायचं लक्षण दिसत नाही. अरे पण ह्याचं तोंड बघितलं का? अरे काजलवर 2 वर्ष म्या लाईन मारली, मला पटली नाही. ह्याला काय पटायचंय? अरे हे निवळ वास पडलेलं आहे. मी तर म्हणतोय निवळ खरजुलय. चला चला. हा वासाड आहे ती. अरे नाही त्याला आहे ना अशी वांगी. थु, हाला. मायला, ही पोरगी म्हणली 1 तासात येते, तर 2 तास होत आले तरी अजून काय पत्त्या नाही. काय खुलग लावून ठेवली. आली का? तू म्हणली 1 तासात येते, आता 2 तास झाले काजल. नाही जमलं यायला. काय बर, तू मी सांगितलेलं बोलली का घरी? काय?
मला नाही जमायचं बोलायला. म्हणजे तू नाही बोलली? अरे पण माझं ऐकून तरी घे ना. काय ऐकून घ्यायचं आता, बोल. की पप्पांनी एक मुलगा पाहिलाय आणि त्याच्यासोबतच माझं लग्न आता जमवणार आहेत सगळे घरचे. आणि सगळ्या घरच्यांना तो पण आवडले आणि त्याच्या घरी मी पण आवडले. तू काय बोलते कळतंय ना? असं कसं काय होऊ शकतं? अगं तू आपलं सरळ सांगून टाक ना. अरे मी कसं सांगू, मला नाही बोलता येत पप्पांना. भीती वाटते रे मला. मग आता तू हे लग्न करणार, मग माझ्या प्रेमाचं काय? ते असंच जाऊन द्यायचं का बाजूला? मला तसं नाही म्हणायचं, पण ह्याच्यावरती आपल्याला काय करता येईल मी ते विचारते तुला. खरंच माझं चुकलं, मी इतका दिवस शांत नव्हतं बसायला पाहिजे, मागे सांगायला पाहिजे होतं. तू सांग सांग म्हणला, पण माझी तेवढी हिंमतच नाही झाली. पण आता एवढी वर्ष केलेल्या प्रेमाचं काय काजल? बरं एक काम करू, काहीतरी मार्ग निघल. आपण एक काम करू, मी तुझ्या वडिलाकडे येतो, मी स्वतः बोलतो, मी स्वतः तुझ्या वडिलाला कन्व्हिन्स करतो आणि आपण आपलं लग्न करून घेऊ. मग चाल. हा. पण पप्पा ऐकतील का? ऐकावंच लागणार आहे त्यांना. आणि तू पण आहे ना, फिट राहा, त्या मुद्द्यावर ठाम राहा, 100% ऐकणार. कधी येणार मग पप्पा? उद्या येतो ना मी. उद्या नाही, आत्ताच चल, कारण मग ते सगळे उद्या येणार आहेत. त्याला काय तू लागा. माझं ऐक, तू आत्ता चल. बरं चल, आत्ताच्या आत्ता जाऊ, तुझ्या वडिलाला आत्ता बोलतो आणि आत्ता विषय सलटून टाकू. चल. आता एक काम करतो, सगळी कामं झाली असतील ना तुझी? होय. दुकानात जा, हा. आता यादी लिहून दिली का बघ डायरीतली, ते सगळं सामान घेऊन या. चालते. हा, आणि पैशाचं त्यांना सांग मी देतो म्हणून. हो, चला जातो. जा. बाबा कुठं बाहेर चालले का? नाही, बसलो होतो. का रे? नाही, मला तुम्हाला कोणाला तरी भेटवायचंय. कोण? या ना. नमस्कार. नमस्कार. कॉलेजला या माझ्या. हा हा, एकत्र वर्गात आहे आम्ही. एकच वर्गात आहे का? हा. अरे वा, छान छान. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी, म्हणून म्हणलं समोरासमोरच येऊन बोलावा. अरे बोला की, बस इथं, या बोल. नाही मी उभा, ठीक आहे. हा हा. बाबा, विषय असा होता, आम्हाला लग्न करायचंय. म्हणजे ऐकून घ्या, अगोदर आमचं ऐकून घ्या. आमचं गेली 3 वर्ष झालं एकमेकांवर लई प्रेम आहे. आम्ही एकमेकांशिवाय राहू पण शकत नाही. आणि मी तिला बऱ्याच वेळा सांगितलं की तू घरी बोल, पण ती घाबरत होती. म्हणून मी म्हणलं तू नको घाबरू, मी बोलतो तुझ्या वडिलांशी, ते काय आपल्या प्रेमाला नाही म्हणणार नाही. आणि तसं पण मी असं काय वाईट व्यसन करत नाही आणि काय करत नाही. माझं खरंच मनापासून लय काजल प्रेम आहे. आणि बाबा, मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज खरंच माझं आमचं दोघांचं लग्न लावून द्या. ह्याच्यासाठी तू इथं आलाय का? तुम्हाला आजकालच्या मुलांना म्हणजे दुसरी काही कामं नाही राहिली का रे? तरुण झालं का आमचं प्रेम आहे, आम्ही ओळखतो, चालले गाडीवर फिरायला, हीच कामं करता का तुम्ही? अरे जरा तरुण आहे तुम्ही, गरम रक्त आहे तुमचं, जरा ही ताकद आहे ना कुठेतरी दुसऱ्या गोष्टीत घालवा, म्हणजे जरा सुधारताल तुम्ही. बाबा, तुम्ही खरंच चिडू नका. तुम्हाला जर वाटत असेल की मी वाया जाईल, आमचं प्रेम खोटं आहे, असं आकर्षण आहे, तर तसं काहीच नाही बाबा. अरे पण विषय त्याचा नाहीच आहे. आता वय काय तुमचं? शिकायचं वय ना, हे कामं करायची वय आहे आता. बरं तुम्हाला काय वाटतंय रे? तुम्ही तुमचं परस्पर प्रेम करताय, लग्न ठरवताय, आई वडिलांना अक्कल नाही का? का मी हिच्यासाठी चांगला नवरा शोधू शकत नाही? नाही, तसा नाही विषय. मी म्हणत पण नाही आमचं आजच्या आज लग्न लावून द्या. मी तुम्हाला जर वाटत असेल काय काम करत नाही, काय करत नाही, माझ्याकडे पैसा नाही, तर मला 1 वर्षाचा अवधी द्या. मी 1 वर्षात पूर्णपणे सेटल होतो. फक्त हिचं दुसरीकडे कुठं लग्न लावू नका, मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचंय. आणि जर तुम्हाला असं पण वाटत असेल का बाबा माझ्या घरचे लग्नानंतर हिला त्रास देतात, तर मी तुम्हाला विश्वास देतो, माझ्या घरच्याकडून हिला थोडा सुद्धा त्रास होणार नाही. मी तिला एकदम फुलासारखं हातावरच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. आणि आता पुढं काय करणार तू आयुष्यात? पुढं मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलंय आणि मी कंपनीत लागून इंजिनिअरिंगचा जॉब करणार आहे. मी पूर्णपणे सेटल होऊनच हिच्याशी लग्न करणार. मी तसं तिला कुठंच घेऊन जाणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला. तुझ्या घरच्यांशी बोलले का या विषयावर तू? मी घरच्यांशी बोललेलो आहे. घरच्यांना काजल माहिती आहे, सगळं आमचा सगळा प्रकार माहिती आहे. फक्त तुम्हाला माहित नव्हतं, ती घाबरत होती म्हणून मी तुम्हाला सांगायला आलतो. चालतंय.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ह्याचा आनंद वाटला की तुम्ही हे लपून न ठेवता धडधडीत मला सांगायला आला. नाहीतर आजकालची मुलं बघतोय मी, आई वडिलांचा विचार नाही घ्यायचा, काही नाही, फक्त स्वतःपुरता विचार करायचा. पण तुम्ही विश्वासात घेऊन तू तुझ्या घरच्यांना सांगितलं आणि मला तुझा पण अभिमान आहे, तू मला सांगायला आली. हे बघा, पण आता ही गोष्ट आता इथपर्यंतच राहू द्या. आधी तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या, काहीतरी बनायचं ठरवा आणि तुझ्या घरच्यांना पण सांग. आणि ह्याच्यामुळे तुमच्या अभ्यासावर परिणाम नाही झाला पाहिजे. चांगला आयुष्यात काहीतरी करून दाखवा. मी स्वतः तुमच्याबद्दल विचार करू. चालेल? ठीक आहे, या आतमध्ये बसा.